फक्त ही हवा होती आणि त्यातमध्ये ग्राउंड रियालिटी काहीतरी वेगळी आहे असं एक चित्र समोर आलेले. म्हणजे अगदी आपण समजा आता तुम्ही सांगितलं तसं पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये 21 जागा आहेत एकूण आणि 21 जागांमध्ये इथे शहरावर भाजपचं वर्चस्व आहे, ग्रामीण भागावर राष्ट्रवादीच्या आत्ता अजित पवार गटाचं वर्चस्व आहे. आणि ज्या पद्धतीने चर्चा केली जात होती की 21 पैकी बहुतांश जागा शरद पवार जिंकणार, म्हणजे त्याच्यामध्ये अगदी बारामतीची जागा सुद्धा अजित पवार कदाचित पराभूत होतील अशी चर्चा होती. अशा पद्धतीची चर्चा होती. तर तसं वातावरण आत्ता तरी दिसत नाही. म्हणजे आपण समजा आंबेगावमध्ये बघितलं तर आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्याबाबत म्हणजे लोकांनी स्वतःचंच एक असं मत बनवलं की नाही, दिलीप वळसे पाटील आता अडचणीत आलेली आहेत खूप, देवदत्त निकम यांची खूप हवा आहे. परंतु ग्राउंड रियालिटी वेगळी आहे. किंवा त्याच्या पुढे आपण जुन्नरमध्ये गेलो तर जुन्नरमध्ये अतुल बेनके आणि सत्यशील शेरकर यांच्यात लढत आहे. तर त्याच्यामध्ये लोकांनी असं एक गृहीत धरलं होतं की शरद पवारांची हवा आहे, शरद पवारांची हवा आहे. परंतु ती तेवढी हवा आत्ता तरी दिसत नाही. तर त्याच्यामुळे 21 पैकी मला असं वाटतं की साधारणतः 15 ते 16 जागा ह्या महायुतीला जाऊ शकतात.